हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, झणझणीत आणि खमंग सुकट चटणी. सर्वप्रथम सुकटचे डोके आणि पाय काढून सुकट स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे. त्यानंतर फोडणीसाठी एक कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये थोडीशी चिंच पाण्यात भिजत ठेवायची आहे. आता आपण स्वच्छ साफ केलेली सुकट कढईमध्ये छान कुरकुरीत भाजून घेणार आहोत. गॅस मंद ठेवायचा आहे, नाहीतर सुकट करपू शकते. तर मंद गॅसवर आपण साधारणपणे 5 मिनिट सुकट कुरकुरीत भाजून घेऊया. सुकट भाजून झाली की ती आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाणी घालून सुकट स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकणार आहोत. आता वरून तेल टाकून हा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकणार आहोत. तोही परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता कांदा आणि टोमॅटो परतून झाला की आपण यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहोत. आणि हे सर्व मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यामध्ये धुतलेली सुकट टाकणार आहोत आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सुकट या मसाल्यांमध्ये चांगली परतून झाली की आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहोत आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेमुळे सुकटच्या चटणीला आंबट अशी अप्रतिम चव येते. आता सुकट चांगली शिजण्यासाठी आपण यावरती एक स्टीलचं ताट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मंद गॅसवर सुकट चांगली शिजू द्यायची आहे. ताट झाकून त्यावर पाणी ठेवल्यामुळे सुकट खाली करपत नाही. आता आपण यावरती चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकणार आहोत. झाली आपली खमंग आणि झणझणीत सुकट चटणी. गरमागरम भाकरी, भात किंवा पोळी बरोबर ही चटणी खाल्ली की जेवणाची मजाच वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.